नमस्कार. महाराष्ट्र आपला ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण सायन येथील श्री बालकृष्ण मंदिराला भेट देतोय. खूप सुंदर मंदिर आहे, इंस्टाग्रामला फेमस आहे एकदम. अशा मंदिराची आज पूर्ण माहिती घेणार आहेत. पूजा आरती बसून सगळं टोटल तुम्हाला माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माध्यमातून देतोय. चला तर सुरुवात करूया महाराष्ट्र आपला ब्लॉगमध्ये ह्या प्रवासाला. जीटीबी किंवा तुम्हाला सायन स्टेशनवरून जवळ पडतं हे. चालत चालत वॉकिंग डिस्टन्स आहे. जीटीबी स्टेशनपासून अगदी 5 ते 7 मिनिटावरती आहे. सायनवरून 10 मिनिटं लागतील तुम्हाला. सायन हॉस्पिटलच्या पुढेच असं त्या गल्लीमध्ये मंदिर आहे. पूर्ण आपण तिथे शूट घेतो, कसं जायचं लोकेशन वगैरे कसं तुम्हाला आहे ते सगळं दाखवतो. आणि खूप सुंदर तिथं सेवा असते. तुम्हाला खूप प्रसन्नता वाटेल एकदम. आणि गोकुळाष्टमीचे वगैरे कार्यक्रम तिथे चांगले होतात असं मला ऐकण्यात आलंय. तर गेल्यानंतर आपल्याला समजेलच. आता आपण उभे आहोत श्री गोपाळकृष्ण मंदिराच्या भव्य प्रवेशद्वारासमोर. हे केवळ दरवाजा नाही तर भक्तीच्या दिव्य विश्वात घेऊन जाणारे पवित्र प्रवेशद्वार आहे. लाकडावर केलेले अप्रतिम कलाकुसर, प्रत्येक कोरीव आकृती आणि प्रत्येक नक्षी भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा सांगताना दिसते. या दरवाजातून आत पाऊल टाकण्याआधीच मन श्रीकृष्णाच्या भक्तीने हरून टाकल्यासारखे वाटत होते. जणू प्रत्येक कोरीव शिल्प भाविकाचं प्रेमाने स्वागत करत आहे असेच वाटत होते. या आणि श्रीकृष्णाच्या कृपेचा अनुभव घ्या. श्रद्धेने हा उंबरठा ओलांडला की मनातील प्रत्येक चिंता बाहेर राहते आणि आत सुरू होतो शांततेचा, भक्तीचा आणि परमानंदाचा प्रवास. मित्रमैत्रिणींनो, या मंदिराचा प्रत्येक कोपरा हा भक्तीचा आणि कलेचा अद्भुत संगम आहे. पण या सभामंडपात उभा राहिल्यानंतर नकळत नजर वर जाते आणि समोर दिसतं लाकडावर कोरलेले हे अप्रतिम कलावैभव. प्रत्येक नक्षी इतकी जिवंत आहे की जणू लाकडातच प्राण फुकले गेले आहेत. मध्यभागी कमळाच्या आकारात साकारलेली भव्य गोळाकार रचना भारतीय शिल्पकलेचा सर्वोच्च आविष्कार वाटतो. या छताकडे पाहताना असे वाटते जणू भक्तीच आकाशात आपल्या डोक्यावर उभं आहे. भक्तीचं आकाशच आहे. प्रकाशाच्या प्रत्येक किरणासोबत या कोरीव कलेचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. ही केवळ वास्तुकला नाही तर अनेक कलाकाराच्या श्रद्धेने, संयमाने आणि कष्टाने घडवलेली एक अमूल्य कलाकृती आहे. अशा ह्या दिव्य वातावरणात उभे राहिल्यानंतर मन आपोआप श्रीकृष्णाच्या चरणी लीन होते आणि प्रत्येक श्वासातूनच एकच स्वर उमटतो, राधे कृष्ण जय श्रीकृष्ण, राधे कृष्ण जय श्रीकृष्ण.
मुंबईतील सायनपूर्व येथील गोकुळ परिसरामध्ये स्थित असलेले श्री गोपाळकृष्ण टेम्पल गोकुळ हे भगवान श्रीकृष्णाचे एक अत्यंत प्रसिद्ध आणि सुंदर मंदिर आहे. हे मंदिर दक्षिण कन्नड ब्राह्मण समुदायाचे सांस्कृतिक केंद्र असून येथील वास्तुकला आणि शांत वातावरण भाविकाचे मन जिंकून घेते. गाभाऱ्यात विराजमान असलेल्या गोपाळकृष्णाच्या मोहकृपाकडे पाहताच डोळे आपोआप मिटतात, हात जोडले जातात आणि ओठावर एकच नाव उमटते, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. असं म्हणतात, जिथे भक्ती असते तिथे भगवानाचा वास असतो आणि या मंदिरात आल्यावर त्या प्रत्येक शब्दाची अनुभूती मनापासून येत होती. जर तुम्हालाही आयुष्यातील काही क्षण शांततेचे, भक्तीचे आणि आत्मिक आनंदाचे अनुभवायचे असेल तर एकदा तरी सायनच्या या पवित्र श्रीकृष्ण गोपाळकृष्ण मंदिरात नक्की या. दगड तोच असतो, पण जेव्हा त्याला कलाकाराच्या हाताचा स्पर्श होतो तेव्हा तो केवळ दगड राहत नाही, तो एक कलाकृती बनतो. श्री गोपाळकृष्ण मंदिरातील ही भव्य दगडी रचना पाहताना नजर क्षणभर थांबते. प्रत्येक खांबावरची नाजूक नक्षी, प्रत्येक चौकटीतील बारकावे आणि देवतांसाठी घडवलेले हे सुंदर कोनाडे, प्रत्येक ठिकाणी कारागिराची मेहनत जाणवते. दगडावर उमटलेली प्रत्येक रेषा जणू एक कथा सांगते, श्रद्धेची, कलेची आणि आपल्या भारतीय स्थापत्य परंपरेची. काळ पुढे जातोय, पिढ्या बदलतात, पण अशा वास्तूंमध्ये कोरलेली कला अनेक वर्ष तशीच उभी राहते, पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देते. म्हणूनच या मंदिरात फक्त देवाचे दर्शन होत नाही, इथे भक्तीच्या जोडीने कलाकाराचे कलेचे दर्शन घडवते. काही क्षण या कलाकुसरीमध्ये शांतपणे पहा, कारण काही सौंदर्य शब्दात सांगता येत नाही, ते फक्त अनुभवावे लागते, ते फक्त अनुभवावे लागते.
आणि समोर जेव्हा श्रीकृष्णाचे हे प्रसन्न रूप दिसते तेव्हा काही क्षण शब्दही शांत होतात. मनात कितीही चिंता असू दे, कितीही प्रश्न असू दे, या दर्शनाकडे पाहिल्यावर मन नकळत म्हणते, कृष्णा, माझ्या आयुष्यातील मार्ग मला माहीत नसला तरी माझा हात तुझ्या हातात आहे एवढा विश्वास पुरेसा आहे. या प्रसन्न मुखाकडे पाहताना मनावरचे ओझे कुठेतरी हलके होते आणि उरतो ती भक्तीचा मार्ग आणि शांतता आणि एक विश्वास. जेव्हा श्रीकृष्ण सोबत असतो तेव्हा आपल्याला आयुष्यातला कोणताही मार्ग एकट्याने चालावा लागत नाही. राधे राधे. जय श्रीकृष्ण. मंदिर तो अपना 65 ईयर्स हो गया इधर भगवान को. अभी ये नया बिल्डिंग चालू होके 4 साल कंप्लीट हो गया. मैं अभी 5 साल चालू है. और इधर रोज जो ऐसा 100 का ऊपर भगवान भक्त लोग आते हैं रोज सुबह से शाम तक. अपना हिंदू का कैलेंडर में जो जो फेस्टिवल है सब हम लोग मनाते हैं. बड़ा फेस्टिवल है गोकुलाष्टमी, 2 दिन का फेस्टिवल रहता है. बाकी सब गणेश चतुर्थी और दुर्गा पूजा सब करते हैं हम लोग. देवाचे दर्शन घेतल्यानंतर या मंदिरात आणखीन एक सुंदर अनुभव मिळाला, तो म्हणजे प्रसादरूपी अन्नसेवा. भक्तिभावाने दिलेले हे अन्न केवळ जेवण म्हणून नाही तर श्रीकृष्णाचा प्रसाद म्हणून श्रद्धेने स्वीकारलं जातं. देवाच्या दारात येणाऱ्या भक्तांना प्रेमाने अन्न देणे ही आपल्या संस्कृतीतील अतिशय सुंदर परंपरा आहे आणि इथे मिळणाऱ्या प्रत्येक घासामागे सेवा, श्रद्धा आणि भक्तीची भावनाही जाणवते. मंदिराच्या या भक्तिमय वातावरणात आणखीन एक सुंदर जागा आपलं लक्ष वेधून घेत आहे, सरस्वती ऑडिटोरियम. मंदिर म्हणजे केवळ देवदर्शनाचे स्थान नाही, आपल्या संस्कृतीचे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी एक माध्यम आहे. या सुंदर सभागृहात प्रवेश करतात समोर दिसणारं व्यासपीठ, आकर्षक आसन व्यवस्था आणि प्रकाश योजना एक वेगळाच अनुभव देत होती. भिंतीवर दिसणाऱ्या
पारंपरिक नृत्यकलेच्या आकृत्या या जागेला आणखी सुंदर सांस्कृतिक स्पर्श देत होत्या. भक्तीला जेव्हा संगीताची साथ मिळते, संस्कृतीला जेव्हा कलेची जोड मिळते, तेव्हा अशा जागा केवळ सभागृह राहत नाहीत, तर आपल्या परंपरेला जिवंत ठेवणारे व्यासपीठ बनतात. श्रीकृष्णाच्या मंदिरातील भक्तीचा अनुभव घेतल्यानंतर हे सरस्वती ऑडिटोरियम पाहताना जाणवले, इथे श्रद्धेबरोबर कला आणि संस्कृतीला एक सुंदर स्थान दिले गेले आहे. महाराष्ट्र आपला ब्लॉगचा हा भक्तिमय आणि संस्कृतीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. देवदर्शन, मंदिराची सुंदर वास्तुकला आणि आपल्या संस्कृतीची अनमोल परंपरा याची सुंदर सांगड घालत असून आम्ही हा प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि या प्रवासात तुम्ही आमच्यासोबत आहात याचा आम्हाला खूप आनंद आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र आपल्या ब्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. येत्या गोकुळ अष्टमीच्या पवित्र पर्वावर सायन येथील श्रीकृष्ण गोपाळकृष्ण मंदिराला नक्कीच भेट द्या आणि श्रीकृष्णाच्या भक्तिमय वातावरणाचा अनुभव घ्या. जय श्रीकृष्ण. आजचा आपला व्हिडिओ आपण इथेच थांबवतो. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय तुम्ही नक्की कमेंट करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जेवढे कमेंट कराल तेवढं चांगलं वाटतं, मग तेवढे व्हिडिओ बनवण्याला मला आनंद मिळतो. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये, पुढच्या भागामध्ये. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ.